हॅलो फ्रेंड्स, कसे आहात? आपण ऐकत आहात ओळख थोर लोकांची. यात मी कव्हर केला आहे जवाहरलाल नेहरू यांचा प्रवास. तर सुरू करूया. पंडित जवाहरलाल नेहरू नवभारताची कल्पना मांडून त्याच्यासाठी आयुष्यभर झटणाऱ्या, राष्ट्राच्या विकासात अनेक नवीन प्रकल्पाची भर घालणाऱ्या, उदारमतवादी पद्धतीने विचार करणाऱ्या, लोकशाहीचे पुरस्कार करणारे, स्वातंत्र्यपूर्व आणि स्वतंत्र भारताच्या इतिहासात भरीव कामगिरी करणाऱ्या स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल मोतीलाल नेहरू. फक्त भारतापुरताच नाही तर आंतरराष्ट्रीय पातळीवरही दूरदृष्टीने विचार करणारे दृष्टे म्हणजे जवाहरलाल नेहरू. जवाहरलाल नेहरू यांचा जन्म 14 नोव्हेंबर 1889 रोजी अलाहाबाद येथे झाला. वडिलांची आर्थिक स्थिती उत्तमच होती. त्यांनी जवाहरलाल नेहरूंना विदेशात पाठवून उच्च शिक्षण तर दिलंच, पण अतिशय चांगले संस्कारही दिले. केम्ब्रिज विद्यापीठात शिक्षण पूर्ण केल्यावर लंडनमध्ये वकिलीचा व्यवसाय करण्याची त्यांना संधीही मिळाली होती. बुद्धिमान असलेले नेहरू ब्रिटिशांची सेवा करत श्रीमंत आणि संपन्न आयुष्य जगू शकले असते, पण भारतातल्या स्वातंत्र्य चळवळीच्या राजकारणात सहभाग घेणं त्यांनी पसंत केलं. अनेक सुखांकडे पाठ फिरवून, वडिलांचा रागही स्वीकारून ते 1912 साली भारतात परतले. 20व्या शतकाच्या सुरुवातीला जगाला विज्ञानाची ओळख होऊ लागली होती. नेहरूंनी हे नवीन प्रवाह जाणले. उदार मतवाद आणि क्रांतिकारी समाजवाद ही दोन्ही तत्त्व असलेला फेबियन वादाचा नेहरूंवर संस्कार झाला. भारतात आल्यावर उत्तर प्रदेशात किसान सभा आणि कामगार संघटना उभी करण्याच्या दृष्टीने त्यांचे कार्य सुरू झाले. त्यामुळे महात्मा गांधीच्या चळवळीत सामील होण्यापूर्वीच नेहरूंनी भारतीय स्वातंत्र्याचा विचार केला होता. 1917 साली नेहरू गांधींबरोबर होम रूल चळवळीत सामील झाले. नंतर ते अखिल भारतीय काँग्रेस समितीचे सचिव झाले. 1936 साली नेहरू काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष म्हणून निवडून आले. 1942च्या चले जाव चळवळीत नेहरूंनी स्वतःचा स्वतंत्र ठसा उमटवला. आंतरराष्ट्रीय पातळीवरही त्यांनी स्वतःची अशी स्वतंत्र भूमिका मांडली. तसेच अनेक राष्ट्रांशी त्यांनी प्रेमाचे संबंध प्रस्थापित केले. नेहरूंच्या स्वभावाचा कल आधुनिकता आणि नाविन्याचा स्वीकार करण्याकडे होता. त्यामुळे राज्यघटना प्रस्थापित करणं, नवीन शासकीय घडी बसवणं, आर्थिक व्यवस्था मार्गी लावणं, पंचवार्षिक योजना, उद्योग आणि शेती, विज्ञान आणि विकासाला गती देणं या सर्व गोष्टींसाठी त्यांनी प्रभावीपणे काम केले. त्यामुळे भारतीय जनता त्यांना आधुनिक भारताचे शिल्पकार असे संबोधू लागली. 20व्या शतकातील महत्त्वाच्या गोष्टींवर वेळोवेळी केलेली अचूक विधानं नेहरूंचं दृष्टिपणांच दाखवतात. नेहरूंनी विपुल लेखन केलं. लेखनातून त्यांचा उदार मतदाद स्पष्ट होतो. ग्लिम्सेस ऑफ वर्ल्ड हिस्ट्री, डिस्कव्हरी ऑफ इंडिया आणि त्यांचे आत्मचरित्र हे त्यांनी लिहिलेले ग्रंथ. पंतप्रधान असतानाच्या 75व्या वर्षी 17 मे 1964ला त्यांचे निधन झाले. 14 नोव्हेंबर हा नेहरूंचा जन्मदिन बालदिन म्हणून साजरा होतो. आणि अशाच प्रकारे तुम्हाला नवीन व्हिडिओ पाहण्याकरता खाली कमेंट करा आणि आपण असेच ओळख थोर लोकांची याला कंटिन्यू करू. तोपर्यंत माझ्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा. तोपर्यंत बाय बाय.